नमस्कार मित्रांनो मित्रांनो भारत हा कृषी प्रधान देश आहे। त्यामुळे बऱ्याचशा लोकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीमध्ये चांगले उत्पन्न घ्यायचे म्हटले की पाणी हे आवश्यक आहे। फक्त पावसाच्या पाण्यावर जर शेती करायची म्हटली तर उत्पन्न हे जेमतेम होते। त्यात निसर्गाचा लहरीपणा, कधी जास्त पाऊस तर कधी पाऊसच पडत नाही। त्यामुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न येत नाही। त्या उलट ज्या शेतकऱ्यांच्या शेतात स्वतःची विहीर आहे अशा शेतकऱ्यांना मात्र चांगले उत्पन्न हे होत असते। आणि म्हणूनच आता ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची विहीर नाही त्यांना विहीर देण्यासाठी तसेच सिंचनाचे क्षेत्र वाढावे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर देण्यात येत आहे। तसेच आता सिंचन विहीर अनुदानात वाढ करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत मागेल त्याला विहीर देण्यात येत आहे। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी विहीर घेण्यासाठी प्रस्ताव तयार करून संबंधित अधिकाऱ्यांकडे दिली त्या शेतकऱ्यास शासनाकडून विहीर देण्यात येईल। या योजनेमुळे शेतकऱ्यांना तसेच मजुरांना सुद्धा लाभ होणार आहे। शेतीसाठी पाण्याची सोय नसल्याने बहुतांश शेतकरी हे कोरडवाहू शेती करतात, मात्र त्यातून त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही। परिणामी या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत नाही। अशा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर देण्यात येते। या विहिरीसाठी शासनाकडून 4 लाख रुपये अनुदान देण्यात येते आणि जो शेतकरी मागेल त्याला विहीर मंजूर करण्यात येते आणि या विहीर खोदकामासाठी शेतकऱ्यांना 4 लाखाचे अनुदान देण्यात येते। यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळून उत्पन्न वाढीस मदत होत आहे। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की सिंचन विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच विहिरीसाठी 4 लाखाचे अनुदान घेण्यासाठी तुम्हाला लाभ हा कसा घेता येईल। तर मित्रांनो, सिंचन विहीर अनुदान या वैयक्तिक योजनेचा लाभ मनरेगा अंतर्गत दिला जातो। मनरेगा विहीर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीकडे अर्ज हा करता येतो। ग्रामपंचायत मार्फत तसा ठराव केला जातो आणि विहिरीचा प्रस्ताव पुढे पाठवला जातो। अशा प्रकारे तुम्ही ग्रामपंचायतीकडून सिंचन विहीर अनुदान या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला विहीर खोदकामासाठी 4 लाख रुपयाचे अनुदान हे घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतीला भेट देऊन त्या ठिकाणी तुम्हाला प्रस्ताव हा द्यावा लागेल। त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता ही काय आहे किंवा या योजनेचा लाभ हा कोणाकोणाला घेता येऊ शकतो। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, महिला, शेतकरी कुटुंब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी प्राधान्य हे देण्यात येते। तसेच सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे, कारण की मित्रांनो मागेल त्याला विहीर अशा प्रकारे ही योजना राबवली जात आहे। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे हे आवश्यक आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचे आधार कार्ड, रेशन कार्ड, 7/12 उतारा, खाते उतारा, ड पत्रक नोंद, मतदान कार्ड, संमतीपत्र, हे संमतीपत्र तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती घ्यावे लागते। त्याच्यानंतर भू सर्वेक्षण दाखला इत्यादी कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागत असतात मित्रांनो। तर अशा पद्धतीने मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना 4 लाखाचे अनुदान हे विहिरीसाठी घ्यायचे असेल त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीशी संपर्क करून या योजनेचा लाभ हा घ्यायचा आहे। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनल जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।